सध्या निवडणुकीचा निकाल यामध्ये वातावरण ढवळून निघत आहे आणि ह्या वातावरणामध्ये जो जनतेनं दिलेला निकाल आहे, जो निर्णय आहे, तो आम्हाला मान्य असावाच लागेल। तो टाळता येत नसतो। तो सामान्य जनतेचा असो, श्रीमंतांचा असो, गरिबांचा असो, कारण त्या निकालामधून तो त्यांची भावना व्यक्त करत असतो। मी आज सांगलीच्या उमेदवारीबद्दल बोलणार आहे, कारण सांगलीचा उमेदवार हा जरा आमचा दादा घराण्याचा, काँग्रेस निष्ठावान घराण्याचा, 5 वेळा मुख्यमंत्री वसंतराव दादा झाले, पण त्यांच्या घरावर झालेला अन्याय हा आमच्या जनतेला सहन झालेला नाही। विद्यमान खासदार संजय काका पाटील हे आराराबांच्या विरुद्ध उभा राहून त्यांनी सुद्धा एक आपलं स्वतःचं अस्तित्व निर्माण केलं, पण ते अस्तित्व टिकवण्यात ते अपयशी ठरलेले आहेत। त्याचबरोबर चंद्रहार पाटील हे नवीन उमेदवार असून त्यांनी सुद्धा चांगलीच फाईट दिलेली आहे, कारण ते प्रथमतःच नवखे उमेदवार आहेत। आणि उमेदवारीच्या गोंधळामध्ये विशाल पाटील यांना, खासदार विशाल पाटील यांना उमेदवारी मिळते का नाही हे कळत नव्हतं। जनतेला सुद्धा संभ्रमित झालेलं होतं, पण जनतेनं अपक्ष उमेदवार असूनसुद्धा विशाल पाटील यांच्यावर जी फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे। कारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी काँग्रेसची जी पिछेहाट झाली त्याला कारण इतर अनेक पक्ष आहेत आणि वसंतराव दादा घराण्याला संधी न दिलेल्याचा हा परिणाम आहे। तर इथून पुढच्या राजकारणामध्ये वसंतराव दादांच्या घराण्याचं नाव, वसंतराव दादाच्या घराण्याचा वारसा काँग्रेसला विचार करावा लागेल। कारण आम्ही हे 5 वर्षात ऐकलं की बाबांनो, वसंतराव दादा घराण्याला कुठे बेरजेत धरलेलं नाही, वसंतराव दादा घराण्याला रांगेत उभं राहावं लागतं। अरे, ज्यांनी राजीव गांधींना सुद्धा पंतप्रधान करण्यामध्ये पहिला पुढाकार घेतला, अशा घराण्याचं नेतृत्व असणाऱ्या, वारसा असणाऱ्या विशाल पाटील यांना वेळ होता उमेदवारी द्यायसाठी, आणि तोच परिणाम हा काँग्रेसला भोगावा लागणार। अजून जर काँग्रेसनं लक्ष दिलेलं आहे, वरच्या उमेदवाराचा विचार न करता काँग्रेसचीच जनता विशाल पाटील यांच्या पाठीमागे उभा राहिलेली आहे आणि वसंतराव दादांची पुण्याई पुन्हा फळालेली आहे। कारण वसंतराव दादांचं कर्तृत्व 5 वेळा मुख्यमंत्री होते। दादांच्या बाबतीत असं उदाहरण दिलं जातं, एक छोटीशी बॅग जरी मुंबईत जरी हरवलेली असली तरी ती दादा हुडकून देत होते। दादांच्या शब्दाला मान होता। दादा सगळ्यांना अगदी कष्ट करू गोरगरीब लोकांची जाण ठेवणारा नेता होता। वसंतराव दादांचं योगदान हे काँग्रेससाठी फार मोठं योगदान आहे। भले आता ही निवडणूक अगदी काटेकी टक्कर झालेली आहे, विशाल पाटील यांना संधी दिलेली आहे, तरी खासदार आमच्या ह्या मतदारसंघावर, सांगलीच्या मतदारसंघावर लक्ष ठेवून असतील। कारण माजी खासदारांना एवढ्या खालच्या लेवलला येऊन सुधारणा करावी किंवा एखाद्या गावात भेट घ्यावी किंवा एखाद्या शहरामध्ये येऊन आपलं अस्तित्व दाखवा असं कधी वाटलंच नाही। नुसतं पक्ष करत बसल्यामुळं त्यांना ही नाकर्तेपणामुळं त्यांना ही निवडणूक अतिशय जड गेलेली आहे। त्यांनी ते गांभीर्याने विचार केला नाही आणि देशामध्ये मोदींची जी हवा होती, हवा राहिली नाही। त्यामुळं अतिशय संघर्षामध्ये, याच्यामध्ये विशाल पाटील यांना ही काय झालेले उमेदवारी मिळाली होती। आणि सामान्य जनते, सांगलीच्या मतदारांनी असा विचार केला की जर आम्ही मतं द्यायची कुणाला, जर सांगलीचा उमेदवार नसेल तर मतदार द्यायचं, दुसऱ्याला कसं मतदार द्यायचं। म्हणून महिलांनी, कष्टकरू लोकांनी एक सांगलीचा कुठेतरी आवाज असावा, सांगलीचा कुठेतरी राजकारणामध्ये एक मानबिंदू असावा, म्हणून विशाल पाटील यांना काय झालेलं आहे की प्रकर्षानं प्रचार यंत्रणा कमी असतानासुद्धा, उमेदवार नौखा असतानासुद्धा या निवडणुकीमध्ये भरघोस मतदान दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचं, मतदारांनीसुद्धा अतिशय त्यांच्यावर प्रेम करणारे मतदार लोक आहेत। कारण काँग्रेसची निष्ठावान असणारी लोकांनीच
विशाल पाटील यांना मतदान दिलेलं आहे आणि ते त्याचा विचार जरूर करतील आणि आपल्या ह्या मतदारसंघामध्ये किंवा मतदारसंघामध्ये नवीन कामं आणण्यासाठी मतदारसंघाचं सांगली जिल्ह्याचं नाव वर जाण्यासाठी भारत देशामध्ये होण्यासाठी विशेष प्रयत्नशील राहतील. आणि विद्यमान माजी खासदारांनी आता या विचार केला पाहिजे होता किंवा पण आपलं कुठं चुकलं किंवा उमेदवारांनी असं विचार करायचा असतो की मी कुठं कमी पडलो. भाजप हा वरच्या लेवलला ती जी स्टाईल आहे भाजप लोकांची राहणीमानाची किंवा विचार करण्याची त्यांना सुधारणा ही महागाईवर नियंत्रण ठेवता आलेलं नाही. महागाई आज पराकोटीला पोचलेली आहे आणि महागाईमुळं सामान्य जनतेचं आर्थिक घडी विस्कटलेली आहे आणि ती विस्कटलेली घडी बसवण्याचं काम आपल्या नवीन निवडून येणाऱ्या लोकांच्यावर जबाबदारी राहणार आहे. उद्योगधंदे आणले पाहिजेत, लोकांना काम मिळालं पाहिजे, शेतीमालाला भाव मिळाला पाहिजे, बेरोजगारीचा प्रश्न सुटला पाहिजे आणि ह्या प्रश्नातून सोडण्यासाठीच विशाल पाटील यांना विशाल मताने निवडून दिलं. निवडून दिलं ही ह्यातूनच आपल्याला कळायला पाहिजे उमेदवार कसा असावा, उमेदवाराचं काय असावं, कर्तृत्व काय असावं. आम्ही कुठल्याही उमेदवारांना नावं ठेवणार नाही, पण हा जो विजय झालेला तो वसंतदादांचा विजय आहे, वसंतराव दादांच्या घराण्याचा विजय आहे. कारण वसंतराव दादांना मानणारी अजून बऱ्याच पिढ्या इथं आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वसंतराव दादाचं फार मोठं योगदान आहे आणि त्यांच्या घरावर झालेला अन्याय हा लोकांना सहन झालेला नाही. म्हणून ही